विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेला आपण युनिट 4 मध्ये सामाजिक संस्था म्हणजे काय, सामाजिक संस्थेची लक्षणं स्पष्ट करा हा प्रश्न पाहणार आहोत। त्याच्या अगोदरच्या संकल्पनेमध्ये आपण दर्जा आणि भूमिका या संकल्पना पाहिल्या। दर्जाचा अर्थ सांगून दर्जाचे प्रकार सांगा, भूमिका म्हणजे काय असं 4 मार्काला येऊ शकते। तर हा जो प्रश्न आहे सामाजिक संस्था, सामाजिक संस्था म्हणजे काय, सामाजिक संस्थेची लक्षणे विशद करा किंवा सामाजिक संस्थेचा अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा, दोन्हीचा अर्थ एकच आहे। तर सामाजिक संस्था ह्या समाजशास्त्रामधल्या मूलभूत संकल्पना आहे। म्हणजे संस्थांचं समाजशास्त्र एक सेपरेट 100 मार्काचा पेपर तुम्ही जर MA कराल समाजशास्त्रामध्ये तर तुम्हाला MA ला ते अभ्यास नाही। परंतु या ठिकाणी सामाजिक संस्थेची ओळख व्हावी, सामाजिक संस्था नेमकं कशाला म्हणायचं हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला सामाजिक संस्थेचे काही प्रकार या ठिकाणी अभ्यासले जात आहेत। तुम्हाला या ठिकाणी कुटुंब संस्था आणि राज्य संस्था अभ्यासायचं आहे आणि राज्य संस्था कुटुंब संस्था अभ्यासत असताना त्याचं रचना आणि वैशिष्ट्य एवढंच अभ्यासायचं, त्याचं डिटेल नाही। एक BA फर्स्ट इयरला एक संस्थेची तोंड ओळख व्हावी हा या मागचा उद्देश आहे। की मानवाचं जे जीवन आहे ते पहिल्या प्रथम जंगली अवस्थेमध्ये होतं, साध्या अवस्थेमध्ये होतं। जसजसा मानवाचा मेंदूचा समाजाचा विकास होत गेला तसतसं मानवानं जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल करायला सुरुवात केली आणि जसजसं मानवी जीवन आणि मानवी लोकसंख्या वाढायला लागली तसं या मानवी लोकसंख्येला काही नीतिनियमामध्ये बांधण्यासाठी, त्या लोकांना काही शिस्त शिकवण्यासाठी, त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा काही नव्या संस्था निर्माण झाल्या आणि या संस्था मानवाच्या गरजेतून निर्माण झालेल्या आहेत। देव सुद्धा मानवाच्या गरजेतून निर्माण झाला, तसं संस्था सुद्धा मानवाच्या गरजेतून निर्माण झाल्या। अगोदर हे काही नव्हतं। मग मानवाचं जसं गरजा वाढल्या की लोकसंख्या वाढली, मोठे मोठे समुदाय तयार झाले, तेव्हा राज्य संस्था उदयाला लागल्या आणि लोकांना जेव्हा जन्म, मृत्यू आणि विघटन या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करता येत नव्हतं की हे नेमकं आहे काय। माणूस जन्माला येतो, उदय होतो, वाढ होतो, विकास होतो आणि तो नष्ट होतो, हे नेमकं आहे काय हे लोकांना समजत नव्हतं। त्याच्यातून धर्मसंस्था निर्माण झाल्या। त्याच्यानंतर या लोक आहेत पण हे लोक शिक्षित झाले पाहिजे, तर यासाठी शिक्षण संस्था निर्माण झाली। त्याच्यानंतर या लोकांमध्ये आदान प्रदान झालं पाहिजे, विनिमय झाला पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे, त्याच्यातून सहकार संस्था निर्माण झाली। त्याच्यानंतर यांच्यामध्ये कोणी कोणाशी व्यवहार करावे, कोणी कोणाशी नातेसंबंध करावे, याच्यातून विवाह संस्था निर्माण झाली। अशा प्रत्येक सामाजिक संस्था गरजेतून निर्माण झाल्या आहेत। कोणती संस्था अचानक निर्माण झाली नाही किंवा गरज संपली तर ती संस्था सुद्धा नष्ट होत असते। त्या सगळ्या संस्थेची गरज आहे म्हणून त्या संस्था टिकून आहेत। म्हणजे कुटुंब संस्था, धर्म संस्था, राज्य संस्था, अर्थसंस्था, शिक्षण संस्था, जाती संस्था या सगळ्या संस्था मानवाने निर्माण केल्या, मानवाच्या गरजेनुसार त्या टिकून आहेत। तर या संस्थाचा कारवाई झाल्या तर त्या आपोआप नष्ट होतात, विनाकारण आपण काही त्यांना टिकवून ठेवत नसतो। तर या पद्धतीनं सामाजिक संस्था म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम कळणं गरजेचं आहे की संस्था कशाला म्हणायची। तर याच्यामध्ये आपण मुक्काम असं म्हणत असतो की मानवाच्या मूलभूत गरजेसाठी संघटित आणि प्रस्थापित मार्गांना सामाजिक संस्था असं म्हणतात। म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सामाजिक संस्था मानवाने निर्माण केल्या आहेत। प्रत्येक संस्थेची कोणती ना कोणती गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचं काम संस्था करत असते। तर अशा पद्धतीनं मानवाच्या गरजा, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जी संघटित आणि प्रस्थापित मार्ग जे निर्माण झाले त्याला सामाजिक संस्था असं अल्पनाने निर्माण म्हणतात। पुन्हा के डेव्हिस असं म्हणतो की एक किंवा अधिक कार्याच्या भोवती रचल्या गेलेल्या व स्थिर झालेल्या रूढी, प्रथा, परंपरा यांचा संच म्हणजे सामाजिक संस्था। म्हणजे जे काही आपले कार्य आहेत, वेगवेगळे कार्य आहेत, या वेगवेगळ्या कार्यांच्या एक किंवा अधिक कार्य आहेत, या कार्यांमध्ये जी काही रचना असते आणि त्याच्यातून त्या संस्था स्थिर होत असतात आणि याला सामाजिक संस्था असं म्हणण्याचं काम अपूर्ण केलं आहे। तिसरा जो आहे जॉन्सन असं म्हणतो की मान्यताप्राप्त प्रमाणकांचे प्रतिपादन म्हणजे सामाजिक संस्था आहे। म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रमाणक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे समाजामध्ये जे काही नियम असतात, आदर्श नियम असतात, हे आदर्श नियम जेव्हा समाजामध्ये स्थिर होतात त्याचं रूपांतर मूल्यामध्ये होत असतं। तर हे जे प्रमाणक असतात समाजामध्ये, वर्तन कसं करावं, कोणासोबत करावं, का करावं, कोणत्या पद्धतीने करावं, हे जे सगळे आदर्श नियम आहेत
हे आदर्श नियम जेव्हा समाजामध्ये स्थिर होतात तेव्हा त्याचं रूपांतर संस्थेमध्ये होत असतं, असं हॅरी जॉन्सन म्हणतो. तर या पद्धतीनं सामाजिक संस्था म्हणजे काय, आणखी 2-3 व्याख्या आहेत. आपण जितक्या जास्त घेऊ तितके जास्त मार्क पडणे शक्यत असते. पाठ करून जशास तसं व्याख्या लिहावी लागते. व्याख्या वेगळ्या पद्धतीने मांडता येत नाही. हॅरी जॉन्सन काय म्हणतो, अब्राहम लिंकॉन काय म्हणतो, के डेव्हिस काय म्हणतो, आपल्याला त्याच्या वाक्यामध्ये सांगायचं आहे. आपल्याला काय वाटतं ते सांगायचं नाही. आपल्याला काय वाटतं ते मधल्या विश्लेषणामध्ये याच्या ठिकाणी आपण आपल्या भाषेत लिहू शकतो. तर सामाजिक संस्थेचं लक्षण किंवा वैशिष्ट्य काय, तर प्रत्येक सामाजिक संस्थेला काही लक्षण असतात. तर कोणत्याही संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य सार्वत्रिकता आहे. कोणतीही संस्था आहे, शिक्षण संस्था, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, सहकार संस्था, या सगळ्या संस्था सार्वत्रिक आहेत. त्या फक्त भारतातच आहेत आणि आफ्रिकेत नाही असं नाही, किंवा आफ्रिकेत आहेत आणि भारतात नाही असं नाही. या सगळ्या संस्था जगातल्या सर्व भागामध्ये आपल्याला अस्तित्व असतात. फक्त त्यांचं स्वरूप वेगळं असेल. म्हणजे कुटुंब संस्था सगळीकडेच आहे, परंतु कुटुंबाचा प्रकार वेगळा आहे. आदिवासीमध्ये कुटुंबाचा प्रकार वेगळा असेल, जर्मनी जपानमध्ये कुटुंबाचा प्रकार वेगळा असेल, युरोपमधल्या देशामध्ये कुटुंब अस्थिर असेल पण कुटुंब आहे, तिथं कुटुंब टिकत नाही, घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ तिथं कुटुंब नाही असं म्हणता येत नाही. कुटुंब कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तिथं कुटुंब आहे. भारतामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहे, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे, पण कुटुंब आहे. शिक्षण कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं झालं. आदिवासी आहे, समजा आदिवासीपर्यंत शिक्षण गेलंच नाही असं गृहीत धरू आपण, परंतु ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिक्षण देत असतात. मी पाहिलं की आदिवासींच्या मुलांना कोणती औषधी कोणत्या झाडाचं पान कशावर चालतं हे माहित आहे. म्हणजे आपण जर डोकं दुखायचं म्हणलं तर ते म्हणतात हे पान खाऊन टाका. एक पान खाल्लं की 5 मिनिटात डोकं राहायला लागतात. त्यांच्याकडे ते शिक्षण जरी नसलं आपल्यासारखं तरी त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. पाणी कुठं आहे त्यांना माहित आहे. त्याच्यानंतर त्यांना वेगळ्या पद्धतीचे ज्ञान आहे, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्यांच्याकडे आहे. ती माहिती वनस्पती संबंधीची माहिती आहे, निसर्गासंबंधीची माहिती आहे, देवधर्मासंबंधीची माहिती आहे. ते मच्छीमारी कशी करायची ते शिकवतात. मी डिस्कव्हरीवर एक पाहिलं की ते एका झाडाची साल पाण्यामध्ये टाकतात, दगडाला ठेचतात त्या सालीला आणि वरून टाकतात आणि ते खाली एका ठिकाणी आडवतात. तिथून ती साल टाकली की त्या माशांच्या नाकातोंडात त्या सालीचा वास जातो किंवा त्याचा अर्क जातो आणि ते मासे बेशुद्ध पडतात आणि पळून वर येतात आणि खाली फक्त पिशवी घेऊन ते धरतात आणि पिशवीत टाकतात, उलटे होऊन वरून पडतात. आणि ते परत समजा ते जर त्यांना हे पण माहित आहे की हे जी औषध आहे हे औषध मानवासाठी अपायकारक नाही, ते मासे आपण खाऊ शकतो. म्हणजे ते नुसतं मासे मेले आपण खाल्ले तर आपणही मरून जाऊ, पण ती जी साल आहे ती फक्त भूल देते आणि त्याच्यानंतर ती नष्ट होते. म्हणजे याचा अर्थ त्यांना तुमच्यासारखं शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण दिलं जात नाही, परंतु त्यांना अनौपचारिक शिक्षण कुटुंबामध्ये मिळतं. म्हणजे थोडक्यामध्ये शिक्षण तिथं नाही, आपल्यासारख्या संस्था तिथं नाही, परंतु ते शिक्षण द्यायचं काम सुरूच आहे, अनौपचारिक शिक्षण द्यायला सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीची विवाह संस्था, धर्मसंस्था, कुटुंब संस्था, अर्थसंस्था, भले अर्थव्यवस्था मागास असेल पण अर्थव्यवस्था तिथं आहे. तर या पद्धतीनं जी सर्व सामाजिक संस्था असतात त्या सार्वत्रिक असतात, जगातल्या सर्व भागावर असतात. त्या संस्था वैश्विक आहेत. त्या संस्था कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या असतील, त्या संस्थेचं स्वरूप वेगळं असेल पण त्या संस्था तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरं वैशिष्ट्य आहे की कोणते सर्व सामाजिक संस्था जे आहेत ते निश्चित उद्देशाने निर्माण झालेल्या आहेत. संस्था निर्माण होण्यामागे काही ना काही उद्देश आहे. की जेव्हा लोक टोळीनं राहत होते, समूहानं राहत होते, तेव्हा लोकांना लक्ष देत नव्हते कोणी कोणाशी विवाह करावा, कोणी कोणाशी विवाह करावा यासंबंधी काही अनिश्चितता होती. आणि मग त्याच्यामधल्या काही बुद्धिमान लोकांच्या लक्षात आलं की एकाच समूहातल्या व्यक्तीने एका समूहात विवाह करू नये. आणि मग का करू नये तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये रक्तदोष निर्माण होण्याची शक्यता असते. आणि मग तसं होऊ नये म्हणून एका समूहाचे लोक दुसऱ्या समूहातल्या लोकांसोबत विवाह करू लागले. आणि मग एका समूहातले लोक दुसऱ्या समूहासोबत विवाह करू लागले आणि मग हा नियम या विवाह संस्थेने तयार केला. वय किती वयानंतर विवाह केला पाहिजे, कोणत्या समूहासोबत विवाह केला पाहिजे, कोणी कोणाशी विवाह केला पाहिजे, हे सगळे नियम या विवाह संस्थेनं तयार केले. म्हणजे या विवाहासंबंधीचे नियम तयार करणं हा विवाह संस्थेचा उद्देश आहे. कुटुंबाचा जो उद्देश आहे, प्रत्येक संस्थेचा उद्देश आहे प्रजोत्पादन, बालसंगोपन आणि वेगवेगळ्या पद्धतीचा उद्देश आहे, धर्माचं पालन वगैरे असे कुटुंबाचा उद्देश आहे.
अर्थसंस्थेचा उद्देश आहे मानवी जीवनामध्ये प्रगती करणे. धर्माचा उद्देश आहे मानवाला शांतता निर्माण करणे. मानवाच्या मेंदूमध्ये जो गोंधळ तयार झालेला आहे, कशाला जीवन म्हणायचं, कशाला संघर्ष म्हणायचं, कशाला यश म्हणायचं, कशाला अपयश म्हणायचं, या संबंधी माणसाला काही समजत नाही. आणि मग तो गोंधळलेला आहे तेव्हा धर्म त्याला शांतता देत असतो. आणि माणूस जेव्हा आपल्यावर संकट त्या देवावर टाकून मोकळा होत असतो की तेव्हा त्याला समाधान मिळायला जातं. म्हणजे मी जेव्हा एका मंदिरात पाया पडायला गेलो तेव्हा माझ्या समोरचा माणूस पाया पडला आणि तो म्हटला, देवा मला बुद्धी दे. तो म्हणतो, देवा मला बुद्धी दे. मी ऐकलं आणि पुढे गेलो. त्याला म्हटलं, बुद्धी तुला ऑलरेडी आहे. तू देवाला मागायचं असेल तर देवा मला बुद्धी वापरायचं शिकव असं म्हणतो. तर तो म्हणतो, देवा मला बुद्धी दे. बुद्धी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, सिम कार्ड टाकलेलं आहे तुमच्या मेंदूमध्ये. त्याला फक्त ऍक्टिव्ह करायचं काम त्याच्याकडे सोडायचं असेल तर सोडा. तर या पद्धतीनं ही जी धर्म आहे, ही धर्म म्हणजे भले तो तसं म्हणताय त्याचं चूक आहे, परंतु तो बुद्धी दे म्हणताय म्हणजे मला कळत नाही म्हणून तो मोकळा झाला. आता तूच काहीतरी या संकटातून मार्ग काढ जेव्हा असं लोक म्हणतात तेव्हा ते त्याच्यावर टाकून मोकळे होतात. आणि त्याच्यावर टाकून मोकळे होतात तेव्हा त्यांना समाधान मिळायला लागतं आणि मग त्याची श्रद्धा धर्माविषयी वाढायला लागते. वास्तविकता त्याची त्यानंच केलेलं ते आहे, परंतु तो त्याचं श्रेय तो त्या देवा धर्माला देत असतो. म्हणजे असंख्य देवस्थानावर लोक जेव्हा दान धर्म करतात तेव्हा ते म्हणतात की इथं येऊन गेलो मी आणि मला ते टेंडर भेटलं, इथं येऊन गेलो आणि माझा निकाल दुसऱ्या दिवशी लागला. वास्तविकता निकाल लागणारच होता, फक्त तुम्ही तिथं गेले आणि वापस आले. पण आपण असं एक समज करून येत असतो आणि मग आपण खुश होऊन दान धर्म करत असतो. ते सगळं तुमच्या श्रमातच करणार आहे. म्हणजे या सगळ्या जी संस्था आहे, या सगळ्या संस्था, शिक्षण संस्था नागरिकांना शिक्षण देणे, मार्गदर्शन करणे, कुटुंब संस्था देशाला नागरिक देणे, प्रोजोत्पादन, बालसंगोपन, धर्म समाजामध्ये एकात्मता निर्माण करणे, अर्थसंस्था लोकांच्या गरजांची पूर्तता करणे, राज्य संस्था लोकांवर नियंत्रण ठेवणे, अशा कोणत्या ना कोणत्या उद्देशातून प्रत्येक संस्था निर्माण झालेली आहे. बिना उद्देशाची कोणतीही संस्था नाही. आणि जेव्हा संस्थेचा उद्देश नष्ट होतो तेव्हा ती संस्थाही नष्ट होत असते. ही निश्चित उद्देश प्रत्येक संस्थेला आहे. त्याच्यानंतर संस्था उत्क्रांत झालेल्या आहे. म्हणजे संस्था साध्या अवस्थेकडून आजच्या अवस्थेपर्यंत उत्क्रांत झालेल्या आहे. म्हणजे कुटुंब असेल तर कुटुंब साध्या अवस्थेतून आजच्या कालखंडामध्ये उत्क्रांत झालेला आहे. पहिलं लोक समूहानं राहत होते, नंतर लोक कुटुंबाला राहू लागले, नंतर कुटुंबाचे अनेक कुटुंब तयार झाले, विस्तारित कुटुंब तयार झाले. म्हणजे आदिवासीमध्ये जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याचं घरच वेगळं बनवलं जातं, त्याला वेगळं राहण्याची गरजच नाही. परंतु आता जेव्हा एका घरातून 3 घरं बनतात तेव्हा त्याचं विस्तारित कुटुंब तयार होत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं संयुक्त कुटुंब, समूह कुटुंब, संयुक्त कुटुंब, विस्तारित कुटुंब आणि एक समूह कुटुंब. म्हणजे आता कुटुंब म्हणजे अगोदर म्हणलं होतं की हम दो हमारे दो, आता हम दो हमारा एक. आणि आता त्याच्यानंतर आणखी 50 वर्षानंतर हम दो हमारा कुछ भी नाही. कारण का जगाची लोकसंख्या एवढी झालेली आहे की जमिनीवर भार झालेला आहे या लोकांचा. आणि हे जे कोरोना वगैरे जे आहे हे निमित्त आहे की निसर्ग हे समतोल साधत असतो. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं निसर्ग काही लोकांना घेऊन जातो आणि निसर्गाची त्याला पाहिजे तेवढे लोक ठेवत असतो. तर आपण जर त्या पद्धतीने चाललो, निसर्गाला संघर्ष करण्याचा प्रयत्न जर आपण नाही केला तर निसर्ग आपल्याला हस्तक्षेप करत नाही, आपल्या जीवनात सुद्धा हस्तक्षेप करत नाही. तर ही जी कुटुंबाचे जे आकार आहे तो कुटुंबाचा आकार कमी कमी होत चाललेला आहे. कुटुंबाचा आकार 16-17 होता, पुन्हा 12-13 झाला, पुन्हा 4-5 झाला, आणि आता 2 आणि 2, 4 आणि 2 आणि 1 इथपर्यंत काही दिवसांना आपण पोहोचणार आहोत. तर ही जी सगळी प्रगती आहे ही प्रगती उत्क्रांत आहे. इथपर्यंत येण्यासाठी 1000 वर्ष लागलेले आहेत, रातोरात झालेलं नाही. टेक्नॉलॉजीमध्ये बदल होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. म्हणजे मोबाईलचा वापर कसा करावा, मोबाईल व्हिडिओ काढताना कोणत्या पद्धतीने काढावा यासाठी उद्याच मी वेगळं टेक्नॉलॉजी घेऊन येऊ शकतो. 15 दिवसानं वेगळी नवी टेक्नॉलॉजी येते की हे कारवाई आहे, तुम्ही असं एकाच ठिकाणी सेट करा. म्हणजे अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी दररोज बदलेल, परंतु सामाजिक संस्था बदलायला 1000 वर्ष लागतात. तर या पद्धतीनं सगळ्या संस्था उत्क्रांत झालेल्या आहेत. म्हणजे विवाह संस्थेमध्ये सुद्धा असंच झालं आहे. पहिल्या प्रथम समूह विवाह होते, नंतर बहुविवाह होते, नंतर एक विवाह पद्धती आली. तर या पद्धतीनं ह्या विवाह संस्थेत बदल झालेला आहे. त्याच्यानंतर आता स्त्रियांची संख्या कमी होत चालली, त्याच्यामुळे आणखी त्याच्यात बदल होणार आहे भविष्यामध्ये काहीतरी.
तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये हळूवार बदल प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये हळूवार बदल होत असतो. हे सामाजिक संस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा संस्था स्थिर असतात, संस्था हळूवार बदलतात, काही प्रमाणात गतिशील असतात, अंशतः बदल होत असतो म्हणून. परंतु या सामाजिक संस्था स्थिर असतात, एका त्यांच्यामध्ये फारसा सहजासहजी बदल होत नाही. म्हणजे विवाह संस्था बदलण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप मोठे योगदान द्यावं लागतं, कुठंतरी थोडा बदल होत असतो. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलो की विवाहासाठी मुलीचं वय 18 वर्ष असलं पाहिजे, मुलाचं वय 21 वर्ष असलं पाहिजे. याला 50 वर्ष झाले, 100 वर्ष होत आहे. परंतु त्याच्यात बदल करायचा असेल, मुलीचं विवाहाचं वय 25 आणि मुलाचं विवाहाचं वय 30 करायचं असेल तर त्यासाठी आणखी हे करण्यासाठी 10 वर्ष लागतात. वेगवेगळ्या संसदेमध्ये मांडावं लागतं, राज्यसभेत मांडावं लागतं, लोकसभेत मांडावं लागतं, त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं, तोपर्यंत 20 वर्ष होतं. म्हणजे या पद्धतीनं या संस्था स्थिर आहेत, त्याच्यामध्ये सहजासहजी बदल होत नाही आणि त्याच्यामुळे या संस्था कायमस्वरूपी आहेत, समाजामध्ये टिकून आहेत असं आपल्याला लक्षात येत असतं. त्याच्यानंतर प्रत्येक संस्थेची प्रतीक आहे. नुसत्या संस्था नाही तर त्याची ओळख आहे. नुसतं आपल्याला रस्त्याला जात असताना एखादं मंदिर लागलं तर आपल्याला ओळख येत आहे की कुणाचं मंदिर आहे. दगडावर दगड असं असेल, तिरपं जुनाट मंदिर असेल तर लोक म्हणतात हे हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर हे प्रत्येक सांगते त्याचे लक्षणच वेगळे असतात. ते दगडाचं असतं, जुनं असतं आणि कुठेतरी दऱ्याखोऱ्यात टेकडीत असतं. दुसरं त्याच्यानंतर ख्रिश्चन मंदिर असेल तर त्याच्यावर क्रॉस असतो. ख्रिश्चनाचं जर मंदिर असेल तर त्याच्यावर येशूचा तो क्रॉस असतो, ती लांबून दिसतो आपल्याला. ते जर मंदिर हिंदूचं असेल तर त्याच्यावर कळस दिसत असतो आपल्याला. आणि ते जर मंदिर मुस्लिम मस्जिद असेल तर ती मस्जिदीचा तो घुमट आपल्याला लांबूनच दिसत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिक संस्था जी असतात या प्रत्येका संस्थेची काही प्रतीक असतात आणि त्या प्रतीकाचा स्वीकार लोकांनी केला असतो. ती प्रतीकं सुद्धा लोकांनीच निर्माण केली असतात. स्वास्तिक हे लोकांनीच निर्माण केलं, स्वास्तिकचा स्वीकार लोकांनीच केला, क्रूसचा स्वीकार लोकांनीच केला, अर्धचंद्र स्टार हे जे मुस्लिम धर्मामध्ये त्या ध्वजावर आहे त्याचा स्वीकार त्यांनीच केला. हिंदू धर्माने स्वास्तिकचा स्वीकार केला, ख्रिश्चन धर्माने त्याच्यामध्ये जे क्रॉस आहे त्याचा स्वीकार केला, पारसी लोकांनी वेगळ्या पद्धतीने त्यांनी जी काही प्रतीकं तयार केली त्याचा स्वीकार त्यांनी केला. तर अशा पद्धतीचे प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा प्रतीक आहे. म्हणजे नुसती संस्था नाही, विद्यापीठ असेल तर विद्यापीठाचं काहीतरी एक स्लोगन असतं आणि मग त्या स्लोगनचा आपण स्वीकार केलेला असतो. म्हणजे ज्ञानाची सार्थकता, ज्ञानाची सुपीकता असं काहीतरी त्या विद्यापीठाचं स्लोगन असतं. म्हणजे आपली धर्मवीर दिलीपराव राठे शिक्षण संस्था याच्यामध्ये शिवाजी आणि जिजाऊ यांचं चित्र आपण स्वीकारलेलं आहे लोगोमध्ये आणि त्याच्यामध्ये आणखी एक संदेशाची ओळ आहे. तर हे प्रतीक म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे शिक्षण संस्थेचं. म्हणजे अशा पद्धतीचे प्रतीक प्रत्येक संस्थेमध्ये असतात. विवाह संस्थेनं अनेक प्रतीकं तयार केलेली आहेत, धर्मानं अनेक प्रतीकं तयार केलेली आहेत. राज्य संस्थेमधली राजमुद्रा हे प्रतीकच आहे. किती सिंह आहेत राजमुद्रेमध्ये? पटकन सांगा. तुमचा जवळ जो कॉइन आहे त्याच्यामध्ये सिंह किती आहे? 3 आहेत का? त्याच्यामध्ये सिंह आहेत 4. 3 पुढं बघून बसतात आणि एक इकडून इकडं तोंड करून बसलेला आहे. तर त्याचं फक्त थोडंसं डोकं दिसतंय. तर त्याच्यामध्ये राजमुद्रा, त्याच्यामध्ये 4 सिंह आहेत. म्हणजे राज्य संस्थेमध्ये संसद हे प्रतीकच आहे, राष्ट्रध्वज हे प्रतीक आहे, राष्ट्रगीत हे प्रतीक आहे, कॉइन हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे देशानं जे ठरवलं, नाणं कोणतं देशानं ठरवलं की हे आम्ही रुपयाचा स्वीकार केला. म्हणजे प्रत्येक देशाचं चलन वेगळ्या पद्धतीचं आहे. कुणाचं डॉलर आहे, कुणाचं रुपया आहे, कुणाचं आणखी वेगळ्या पद्धतीचं आहे. युरोपमधल्या देशामध्ये आणखी येन काहीतरी नावाचं आहे, थायलंडमध्ये बात आहे. म्हणजे त्यांनी नाणं कोणतं स्वीकारलं हे सुद्धा त्यांचं ते प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही जर थायलंडच्या कॉइन घेतला आणि त्याच्यावर उभारली तर तुम्हाला लगेच पोलिस धरून देतील. त्या रुपयावर त्यांच्या तिथल्या राजाची प्रतिमा आहे
आणि त्या प्रतिमा आपल्याला तुडवता येत नाही, आपल्याला माहित नसतं. आपण जर तसं केलं तर तिथे पोलीस येतील आपल्याला घेऊन जातील. तर अशा पद्धतीची श्रद्धा त्या प्रत्येकासंबंधी प्रत्येक समुदायामध्ये असते. तर अशा पद्धतीचे प्रत्येक आपल्याला सर्व सामाजिक संस्थेमध्ये आढळून येत असतात आणि त्याचा स्वीकार लोकांनी केलेला असतो, निर्मिती सुद्धा लोकांनीच केलेली असते. तर सामाजिक संस्था म्हणजे काय, सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला येईल. सुट्टा आला तो 4-4 मार्काला, सगळे 5 वैशिष्ट्य लिहायची गरज नाही, 4 मार्क होतात, याच्यातले कोणतेही 4 लिहिले तरी चालते. तर उद्याच्या पिरियडला आपण दुसरी संस्था पाहू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.